शाहू महाराजांनी लोकसभेसाठी उभं राहू नये, ते एक आदर्श व्यक्तिमत्व हसन मुश्रीफ. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगत आहे. गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराज यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे शाहू महाराज लोकसभा लढवणार की नाही हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. शाहू महाराज लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरच्या जागेसंदर्भात जे काही ठरेल ते दोघांच्या भाजपात शिवसेना संमतीने ठरेल. शाहू महाराजांनी लोकसभेसाठी उभं राहू नये असं आम्हाला वाटतं. ते आम्हा सर्वांचे आदर्श होते. त्यांनी राजकारणात यावं की नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते एक आदर्श व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी तसंच राहावं अशी आमची इच्छा होती, असं हसन मुश्रीफ म्हणाले. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर आता राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेतेसुद्धा पक्षांतर करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला बळकटी देण्यासाठी मुत्सद्दी शरद पवारांकडून नवनवीन लोकांना राजकीय मैदानात उतरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. आव्हान असणार आहे महायुतीसमोर, कशा पद्धतीचं हे आव्हान? आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय. आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते. त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, लोकशाही आहे. पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती. ही सीट भाजपकडे जाईल, मात्र भाजपनं या ठिकाणी निरीक्षक दिलेले नाहीत कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी. शिंदे गटाकडे राहिल्या म्हणायचं काय नाही, ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षावर सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्यात असं ठरलेलं होतं. आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीने होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.